नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कंप्लीट हिस्ट्री या आपल्या ऑनलाईन YouTube सेशनमध्ये तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. मित्रांनो, आज आपण एक अत्यंत महत्त्वपूर्ण टॉपिक डिस्कस करणार आहोत, ते म्हणजे इंग्रज-फ्रेंच युद्ध. लक्षात घ्या, इंग्रज-फ्रेंच युद्ध हे आधुनिक भारताच्या इतिहासातलं एक महत्त्वाचं युद्ध म्हणून या ठिकाणी मानलं जातं. कारण या युद्धानं भारतीय इतिहासाला एक मोठी कलाटणी या ठिकाणी दिली. हे युद्ध हे सिद्ध करणार होतं, की येणाऱ्या काळामध्ये भारतावर सत्ता इंग्रजांची राहील की फ्रेंचांची या ठिकाणी राहील. हे युद्ध सिद्ध करणाऱ्या ठिकाणी होतं, की फ्रेंच सेनानी डुप्ले हा सर्वश्रेष्ठ सेनानी आहे, की इंग्रज सेनानी रॉबर्ट क्लाइव्ह हा सर्वश्रेष्ठ या ठिकाणी आहे. लक्षात घ्या, या युद्धाला कर्नाटक युद्ध असं पण म्हटलं जातं. कारण हे युद्ध भारताच्या कर्नाटकच्या भूमीमध्ये लढलं गेलं आणि या युद्धामध्ये कर्नाटकच्या नवाबानं हस्तक्षेप देखील या ठिकाणी केला होता आणि म्हणून इंग्रज-फ्रेंच युद्धाला कर्नाटक युद्ध या नावानं पण संबोधलं गेलं. तर मित्रांनो, आजच्या या सेशनमध्ये इंग्रज-फ्रेंच युद्ध आपण डिटेलपणे पाहणार आहोत. या युद्धातील बारकावे काय-काय होते, हे देखील आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत आणि याचबरोबर या युद्धाचा परिणाम नेमका काय झाला, यावर देखील आपण इथे या ठिकाणी चर्चा करणार आहोत. तर मित्रांनो, हे लेक्चर शेवटपर्यंत या ठिकाणी पहा. जे कोण विद्यार्थी 2025-26 साली राज्यसेवा परीक्षा देणार असतील, कंबाईनच्या परीक्षा देणार असेल किंवा विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतील, अशा विद्यार्थी मित्रांसाठी हे लेक्चर अत्यंत उपयुक्त आहे. मित्रांनो, या लेक्चरला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्त्वाची सूचना या ठिकाणी करायची आहे. जे कोण विद्यार्थी 2026 साली राज्यसेवेची परीक्षा देणार असतील, अशा विद्यार्थी मित्रांसाठी हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या आपल्या ॲप्लिकेशनवर इतिहास जीएसची बेसिक टू ॲडव्हान्स एक अत्यंत महत्त्वपूर्ण बॅच 1 जुलैपासून सुरू झालेली आहे. लक्षात घ्या, या बॅचची फीस आहे ₹10,000. मात्र या बॅचमध्ये जे कोण पहिले 100 विद्यार्थी प्रवेश या ठिकाणी करतील, या विद्यार्थ्यांना 85% डिस्काउंट या बॅचमध्ये या ठिकाणी मिळणार आहे. म्हणजे केवळ ₹1,500 मध्ये तुम्हाला या बॅचमध्ये प्रवेश या ठिकाणी मिळणार आहे. लक्षात घ्या, ही ऑफर केवळ पहिल्या 100 विद्यार्थ्यांनाच आहे. एकदा का 100 विद्यार्थी या बॅचमध्ये प्रवेश घेतले, त्यानंतर मात्र तुम्हाला या बॅचमध्ये या ठिकाणी मूळ किमतीलाच या ठिकाणी ही बॅच जॉइन करावी लागेल. तेव्हा पहिल्या 100 मध्ये येण्यासाठी तुम्ही आजच ही बॅच या ठिकाणी जॉइन करा. 18 महिने तुम्हाला मी या बॅचचा ॲक्सेस दिलेला आहे. एकदा का तुम्ही बॅचमध्ये प्रवेश केला, तर 18 महिने तुम्हाला या बॅचमध्ये एकही रुपया या ठिकाणी भरायचा नाहीये. पूर्व परीक्षेचा संपूर्ण अभ्यासक्रम आणि मुख्य परीक्षेचा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचा संपूर्ण अभ्यासक्रम आपण या बॅचमध्ये शिकवणार आहोत आणि याच सोबत लिखाणाचा सराव देखील आपण या बॅचमध्ये करून घेणार आहोत. तेव्हा मित्रांनो, ज्या कोण विद्यार्थ्यांना 2026 साली राज्यसेवेची परीक्षा देऊन क्लास 1 अधिकारी बनायचं आहे, अशा विद्यार्थ्यांनी ही बॅच जरूर या ठिकाणी जॉइन करा. तर सुरू करूया आजचं महत्त्वाचं सेशन, ज्यासाठी आपण सर्वजण इथं उपस्थित आहोत. लक्षात घ्या, इंग्रज-फ्रेंच युद्ध जेव्हा आपण अभ्यासतो, तेव्हा भारतामध्ये एकूण 3 इंग्रज-फ्रेंच युद्ध या ठिकाणी झालेले आहे. त्यातलं पहिलं युद्ध जर आपण पाहिलं, तर लक्षात घ्या सन 1746 ते 1748 या कालावधीमध्ये पहिलं युद्ध लढलं गेलं. दुसरं युद्ध जे आहे हे 1749 ते 1754 या कालावधीमध्ये दुसरं युद्ध लढलं गेलं आणि तिसरं युद्ध जे आहे हे 1758 पासून 1761 या कालावधीमध्ये लढलं गेलं आहे. या प्रकारची माहिती मिळते. लक्षात घ्या, या तिन्ही युद्धांमध्ये आपण डिटेलपणे सगळे बारकावे या युद्धाच्या पार्श्वभूमीचे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर आपण सुरू करतोय या प्रकारचं सेशन. लक्षात घ्या, हा मॅप आहे भारताचा. भारताच्या पूर्व किनारपट्टीवर ज्या ठिकाणी ब्रिटिशांच्या आणि फ्रेंचांच्या वसाहती होत्या, त्या वसाहती दर्शवणारा हा भारताचा मॅप आपल्याला इथे या ठिकाणी दिसून येतो. आता लक्षात घ्या, इथं जर आपण पाहिलं, तर आपल्याला दिसून येतं पॉंडिचेरी नावाचं एक ठिकाण या ठिकाणी आहे बघा. या पूर्व किनारपट्टीवर पॉंडिचेरी नावाचं ठिकाण आहे आणि दुसरं एक ठिकाण आहे ते म्हणजे मद्रास हे इथे या ठिकाणी लक्षात घ्या. आता बघा, पॉंडिचेरी हे फ्रेंचांचं दक्षिणेकडचं हेडक्वार्टर होतं आणि मद्रास हे या ठिकाणी ब्रिटिशांचं दक्षिणेकडचं हेडक्वार्टर या ठिकाणी होता. आता इथं जर आपण पाहिलं तर पॉंडिचेरीमध्ये एक अत्यंत शक्तिशाली या फ्रेंचांचा गव्हर्नर होता, ज्याचं नाव होतं डुप्ले. डुप्ले ह्या लक्षात असू द्या. आता डुप्ले बद्दल जर सांगायचं झालं, लक्षात घ्या, बंगाल प्रांतामध्ये ब्रिटिशांची एक वसाहत होती, जिचं नाव होतं चंद्रनगर. तर या चंद्रनगरचा कर्तबगार या ठिकाणी गव्हर्नर म्हणून डुप्लेला नियुक्ती या ठिकाणी मिळाली होती.
साधारणतः 1742 पासून ते साधारणतः 1746 पर्यंत डुप्लेनं चंद्रनगरचं चोखपणे कामकाज या ठिकाणी पाहिलं. मात्र जेव्हा इंग्रज-फ्रेंच प्रथम युद्धाला सुरुवात झाली, तेव्हा या डुप्लेला पॉंडिचेरीचा गव्हर्नर या ठिकाणी बनवला होता. या प्रकारची माहिती आपल्याला मिळते. तर लक्षात घ्या, आपण पाहतो की पहिलं इंग्रज-फ्रेंच युद्ध कधी झालेलं आहे. तर 1746 पासून साधारणतः 1748 हा कालखंड आहे प्रथम इंग्रज-फ्रेंच युद्धाचा. आता या युद्धाच्या पार्श्वी हे युद्ध का बरं लढलं त्याचं पण आपण कारण इथे या ठिकाणी पाहूया. याचं तत्कालीन कारण जर आपण पाहिलं, तर लक्षात घ्या 1740 ला ऑस्ट्रियाचा पराभव झाला होता आणि ऑस्ट्रियाच्या उत्तराधिकारावरनं इंग्रज आणि फ्रेंच आपापसामध्ये युरोपामध्ये संघर्ष करत होते, लढाया करत होते. साहजिकच याचे पडसाद भारतावर उमटले कारण भारतामध्ये देखील इंग्रजांच्या आणि फ्रेंचांच्या वसाहती होत्या आणि त्यामुळे राजकीय महत्वाकांक्षेपोटी आपापसातील वसाहती या ठिकाणी जिंकण्याच्या सत्ता स्पर्धेतून इंग्रज-फ्रेंच युद्ध भारताच्या या भूमीवर, कर्नाटकच्या या भूमीवर झाल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. आता लक्षात घ्या काय नेमकं घडलं या सगळ्या परिस्थितीमध्ये ते आपण पाहूया. आता हा जो डुप्ले या ठिकाणी होता, जो फ्रेंच गव्हर्नर होता, त्यानं या ठिकाणी इथं मद्रासवर हल्ला करण्याचा निर्णय इथे या ठिकाणी घेतला. डुप्लेनं मद्रासवर हल्ला करण्याचा निर्णय घेतला. मात्र डुप्लेकडे तेवढी शक्तिशाली सेना या ठिकाणी नव्हती आणि म्हणून मग या डुप्लेनं काय केलं, फ्रेंचांचा मॉरिशस मधला एक गव्हर्नर होता, ज्याचं नाव होतं ला बुर्डेनो. नाव नीट लक्षात असू द्या. तर ला बुर्डेनो जो आहे, हा ला बुर्डेनो हा इथे या ठिकाणी फ्रेंचांचा मॉरिशसचा गव्हर्नर या ठिकाणी होता. तर डुप्लेनं ला बुर्डेनोकडे लष्करी मदत या ठिकाणी मागितली आणि या ला बुर्डेनोनं देखील सुमारे 3000 सैनिकांची लष्करी मदत जी आहे, हे 3000 सैनिकांची लष्करी मदत ही या ठिकाणी डुप्लेला पुरवली. आणि मग हा ला बोर्डेनो स्वतः हे 3000 सैनिकांचं बळ घेऊन तो या ठिकाणी जलमार्गाद्वारे तो मद्रासवर हल्ला करताना एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. ला बोर्डेनोनं जलमार्गाद्वारे मद्रासची घेराबंदी केली आणि याच काळामध्ये डुप्लेनं देखील भूमार्गाद्वारे या ठिकाणी मद्रासची इथे या ठिकाणी घेराबंदी केल्याचं एकंदरीत दिसून येतं. जेव्हा मद्रासची घेराबंदी केली, त्याच काळामध्ये लक्षात असू द्या, कर्नाटकचा नवाब होता, ज्याचं नाव होतं अनवरुद्दीन. नाव इथे या ठिकाणी लिहितो मी बघा. अनवरुद्दीन जो होता, हा त्यावेळेस या ठिकाणी कर्नाटकचा नवाब होता. तर या अनवरुद्दीननी काय केलं, तर या अनवरुद्दीननी दोघांना या म्हणजे फ्रेंच आणि त्याचबरोबर इथे या ठिकाणी जे इंग्रज आहे, या दोघांना या ठिकाणी धमकीवाजा सूचना दिली, की कर्नाटकच्या या भूमीवर सुरू असणारं हे युद्ध तुम्ही ताबडतोब या ठिकाणी थांबवा. जर का हे युद्ध थांबवलं नाही, तर मला या युद्धात सहभागी व्हावं लागेल आणि ब्रिटिशांचा आणि फ्रेंचांचा पराभव या ठिकाणी करावा लागेल. या प्रकारची भूमिका अनवरुद्दीनने घेतली. आता लक्षात घ्या, हा जो डुप्ले होता, हा राजकीय मुत्सद्देगिरीमध्ये या ठिकाणी तरबेज होता. त्यानं काय भूमिका घेतली? त्यानं अनवरुद्दीनला या ठिकाणी पत्र पाठवून सांगितलं, "जर का इंग्रजांच्या ताब्यातील मद्रास आमच्या ताब्यामध्ये आलं, तर हे मद्रास जे आहे, या मद्रासचे सर्व अधिकार आम्ही अनवरुद्दीनला या ठिकाणी देऊ, कर्नाटकला इथे या ठिकाणी देऊ. आमचा उद्देश केवळ इंग्रजांचा पराभव करणं आहे. त्यांच्या ताब्यातील मद्रास ही वसाहत घेणं आहे. ती एकदा का आपल्याला मिळाली, तर आम्ही ते कर्नाटकलाच या ठिकाणी देऊ करू." या प्रकारची भूमिका या डुप्लेनं इथे या ठिकाणी घेतल्याचं दिसून येतं. अनवरुद्दीनला पण असं वाटलं, चला मद्रास आपल्याला मिळत असेल, तर या युद्धामध्ये आपण तटस्थतेची भूमिका या ठिकाणी घेऊ. आणि म्हणून सुरुवातीला अनवरुद्दीननं या युद्धामध्ये तटस्थतेची भूमिका घेतल्याचं एकंदरीत दिसून येतं. आता पाहायला असं भेटतं, ला बुर्डेनोच्या द्वारे जलमार्गाद्वारे मद्रासची घेराबंदी झाली आणि या डुप्लेनं भूमार्गाद्वारे मद्रासची घेराबंदी केली. त्यावेळेस मद्रासला इथे या ठिकाणी आत्मसमर्पण करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. म्हणून मग इंग्रजांनी आत्मसमर्पण केलं आणि मद्रास जे आहे हा ऑटोमॅटिकली इथे या ठिकाणी या फ्रेंचांच्या ताब्यामध्ये आलं. आता लक्षात घ्या, जेव्हा मद्रास इथे या ठिकाणी फ्रेंचांच्या ताब्यामध्ये आलं, त्याच वेळेस या डुप्लेनं त्या काळामध्ये ब्रिटिशांची एक महत्त्वाचा किल्ला होता, ज्याचं नाव होतं सेंट डेव्हिड किल्ला. तर हा जो सेंट डेव्हिड फोर्ट जो होता, तर त्याच्यावर हल्ला करण्याची रणनीती या ठिकाणी आखली आणि डुप्लेनं सेंट डेव्हिड फोर्टवर हल्ला देखील केला. मात्र तो जो किल्ला होता, तो त्याला या ठिकाणी सर करता आला नाही. आता हे सगळं युद्ध आणि या सगळं राजकीय घडामोडी होत असताना अनवरुद्दीननं इथे या ठिकाणी डुप्लेला इथे या ठिकाणी एक पत्र पाठवलं आणि तू ज्या पद्धतीने सांगितलं
की मद्रास जिंकल्यानंतर ते कर्नाटकला देऊ करू, तर आता मद्रासवरील अधिकार तू या ठिकाणी सोडून दे आणि ते कर्नाटकला या ठिकाणी दे. मात्र डुप्लेनं आपला शब्द या काळामध्ये फिरवलेला आहे. मद्रास जिंकल्यानंतर डुप्लेनं अनरुद्दीनला तो मद्रास प्रांत काही दिला नाही. म्हणून काय झालं, म्हणून पाहायला असं भेटतं, त्या ठिकाणी या अनरुद्दीननं इथे या ठिकाणी डुप्लेच्या विरोधामध्ये, फ्रेंचांच्या विरोधामध्ये युद्ध करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला आणि लक्षात घ्या आपला सेनापती ज्याचं नाव होतं मेहफूज खान, नाव नीट लक्षात असू द्या. तर मेहफूज खान जो होता, हा या मेहफूज खानला या फ्रेंचांच्या विरोधामध्ये धाडलेला आहे, अशा प्रकारची माहिती या ठिकाणी मिळते. आता पाहायला असं भेटतं, महफूज खान अनवरुद्दीनचा सेनापती होता आणि मग त्या काळामध्ये डुप्लेनं महफूज खानचा पराभव करण्यासाठी कॅप्टन पॅराडाइज जो होता, जो फ्रेंचांचा या ठिकाणी कॅप्टन होता. तर कॅप्टन पॅराडाइज, तर या कॅप्टन पॅराडाइजला इथे या ठिकाणी या महफूज खानचा बंदोबस्त करण्यासाठी पाठवल्याचं दिसून येतं. लक्षात घ्या, महफूज खान आणि कॅप्टन पॅराडाइज यांच्यामध्ये जे युद्ध या ठिकाणी झालं, त्या युद्धाला सेंट टोमे युद्ध या नावानं संबोधलं जातं. तर सेंट टोमे युद्ध हे आपल्याला इथे या ठिकाणी पाहायला भेटतं आणि या युद्धाच्या पार्श्वभूमीवर पाहायला भेटतं, की कॅप्टन पॅराडाइजनं सहजरित्या महफूज खानचा पराभव इथे या ठिकाणी केल्याचं एकंदरीत दिसून येतं. लक्षात घ्या, त्यावेळेस फ्रेंचांकडे केवळ आपण जर पाहिलं तर 300 हे फ्रेंच सैनिक होते आणि भारतीय सैनिक या ठिकाणी 700 होते. म्हणजे 1000 सैनिकांच्या आधारावर या कॅप्टन पॅराडाइजनं महफूज खानचा पराभव या ठिकाणी केला. कर्नाटकचा इथे या ठिकाणी पराभव या ठिकाणी पहिल्या या युद्धामध्ये केल्याचं दिसून येतं. आता इथं पाहायला असं भेटतं, की फ्रेंचांचं वर्चस्व या युद्धामध्ये वाढलेलं आहे. फ्रेंच जे आहे हे इंग्रजांचा पराभव करतात, मद्रास आपल्या ताब्यात घेतात आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे सेंट टॉमी युद्धामध्ये हे भारतीय शासक अनरुद्दीन आणि महफूज खानचा पराभव देखील या ठिकाणी करतात. पहिल्या युद्धामध्ये डुप्ले आणि त्याचबरोबर फ्रेंचांची सरशी झाल्याचं एकंदरीत दिसून येतं. परंतु ही सरशी दीर्घकाळ काही टिकली नाही. मग या काळामध्ये काय झालं, तर 1748 साली 1748 साली अ, एक युरोपामध्ये एक तह या ठिकाणी झाला, ज्याला आपण एक्स ला शापेल तह, एक्स ला शापेल तह या नावानं इथे या ठिकाणी संबोधतो. तर लक्षात घ्या, एक्स ला शापेल तह हा या ठिकाणी 1748 ला युरोपामध्ये या ठिकाणी झाला आणि या तहाच्या माध्यमातून भारतामध्ये ज्या पण काही फ्रेंचांनी आणि इंग्रजांनी ज्या पण काही वसाहती आपापसामध्ये जिंकल्या असतील, त्या या ठिकाणी एकमेकांना परत करायचा असा निर्णय एक्स-ला शापेल तहाच्याद्वारे झाल्याचं दिसून येतं. आणि त्यामुळं फ्रेंचांनी जे काही मद्रास या ठिकाणी इंग्रजांकडनं घेतलं होतं, ते मद्रास पुन्हा इंग्रजांना इथे या ठिकाणी द्यावं लागलं. या प्रकारची माहिती मिळते आणि त्या बदल्यात इंग्रजांनी फ्रेंचांना इथे या ठिकाणी पाहायला असं भेटतं, की लुईसबर्ग नावाची जी वसाहत आहे, जी दक्षिण अमेरिकेमध्ये आहे, तर लुईसबर्ग नावाची वसाहत ही त्या ठिकाणी फ्रेंचांना देऊ केलेली आहे, या प्रकारची माहिती मिळते. म्हणजे महत्त्वाचा मुद्दा आपण हा लक्षात ठेवायचा, की मद्रास जिंकलं, मात्र मद्रास परत इंग्रजांना इथे या ठिकाणी द्यावं लागलं आणि त्या बदल्यात फ्रेंचांना अ, अ, दक्षिण अमेरिकेची लुईसबर्ग ही वसाहत इथे या ठिकाणी मिळालेली आहे. त्या प्रकारची माहिती मिळते. तर अशा प्रकारे एक्सला शापेल तहाच्याद्वारे हे प्रथम इंग्रज फ्रेंच युद्ध किंवा प्रथम कर्नाटक युद्ध इथे या ठिकाणी थांबलेलं आहे. या प्रकारची माहिती आपल्याला मिळते. अशा प्रकारे प्रथम इंग्रज-फ्रेंच युद्धाचा शेवट इथे या ठिकाणी झाला. आता हे झाल्यानंतर आपल्याला दिसून येतं दुसरं इंग्रज-फ्रेंच युद्ध सुरू झालं. आता बघा दुसरं इंग्रज-फ्रेंच युद्ध जे आहे, हे सुरू होण्यामागचं काय कारण आहे, ते पण आपण इथे या ठिकाणी पाहूया. तर लक्षात घ्या दुसरं इंग्रज-फ्रेंच युद्ध हे 1749 पासून ते 1754 या कालावधीमध्ये झालेलं आहे. या प्रकारची माहिती मिळते. आता या काळामध्ये काय नेमकं झालं? कर्नाटक आणि हैदराबाद असे 2 महत्त्वाचे भारतीय स्टेट या ठिकाणी होते आणि या दोन्ही स्टेटमध्ये आंतरिक संघर्ष मोठ्या प्रमाणावर निर्माण झाला होता. या प्रकारची माहिती मिळते. हा आंतरिक संघर्ष काय नेमका होता? तो आपण इथे या ठिकाणी पाहूया. लक्षात घ्या, हैदराबादमध्ये निजाम उल मुल्क जो आहे, निजाम उल मुल्क ज्याला आपण चिंचलिन खान या नावाने संबोधतो, त्यानं या ठिकाणी हैदराबादमध्ये स्वतंत्र राज्याची स्थापना केली आणि कर्नाटकमध्ये जो होता दोस्त अली यानं देखील या ठिकाणी कर्नाटकमध्ये स्वतंत्र राज्याची स्थापना केली. पाहायला असं भेटतं निजाम उल मुल्कच्या निधनानंतर त्याचा मुलगा आसफ शाह हा हैदराबादमध्ये सत्तेमध्ये आला. तर दोस्त अलीच्या निधनानंतर कर्नाटकमध्ये अनरुद्दीन जो होता,
तर त्या अनवरुद्दीननं आपली सत्ता इथे या ठिकाणी कर्नाटकमध्ये स्थापित केली. दिसून असं येतं, आसफ शहाच्या निधनानंतर खरा प्रश्न इथे निर्माण झाला. पाहायला असं भेटतं, की आसफ शहाच्या निधनानंतर त्याचा मुलगा जो होता, ज्याचं नाव होतं नासिर जंग, हा नासिर जंग इथे या ठिकाणी हैदराबादचा नवाब बनला. तर त्याच्या या नासिर जंगला इथे या ठिकाणी आव्हान दिलं, हे म्हणजे आसफ शहाचा जावई जो होता, ज्याचं नाव होतं मुझफ्फर जंग. तर या मुझफ्फर जंगनं नासिर जंगच्या सत्तेला किंवा त्याला जो काही गादी हैदराबादची मिळाली, तर त्याला या ठिकाणी या मुझफ्फर जंगनं इथे या ठिकाणी आव्हान दिलेलं आहे, या प्रकारची माहिती मिळते. लक्षात घ्या, दोस्त अलीच्या निधनानंतर इथे या ठिकाणी अनवरुद्दीन जो होता, हा अनवरुद्दीन इथे या ठिकाणी सत्तेमध्ये आला. मात्र अनवरुद्दीनला इथं पाहायला असं भेटतं, चंदा साहब जे आहे, या चंदा साहबनं कर्नाटकमध्ये आव्हान दिलेलं आहे, या प्रकारची माहिती मिळते. आता दिसून असं येतं, की भारतामध्ये हे जे काही संस्थानिक होते किंवा जे काही स्टेट होते, त्यांच्यामध्ये वारसा हक्कासाठी अंतर्गत संघर्ष सुरू झाला आणि या अंतर्गत संघर्षामध्ये सहभाग घेण्याचा, राजकीय हस्तक्षेप करण्याचा निर्णय डुप्लेने इथे या ठिकाणी घेतला. डुप्ले हा पहिला असा गव्हर्नर होता, की ज्यानं भारतीय लोकांच्या अंतर्गत राजकारणात हस्तक्षेप करण्याचा निर्णय घेऊन आपलं राजकीय महत्त्व वाढवण्याचा निर्णय घेतला किंवा राजकीय महत्त्व वाढवण्याचा प्रयत्न केला. आपली राजकीय पोळी शेकण्याचा प्रयत्न हा इथे या ठिकाणी डुप्ले इथे या ठिकाणी करताना दिसून येतं. मग डुप्लेनी काय बरं केलं? तर लक्षात घ्या, डुप्लेनं इथं आपल्याला पाहायला असं भेटतं, डुप्लेनं हैदराबादमध्ये मुझफ्फर जंगचा पक्ष या ठिकाणी उचलून घेतला आणि कर्नाटकमध्ये त्यानं इथे या ठिकाणी चंदा साहबचा पक्ष इथे या ठिकाणी उचलून घेतला. म्हणजे आपल्याला पाहायला असं भेटतं, की हैदराबादमध्ये मुझफ्फर जंगला फ्रेंचांनी इथे या ठिकाणी मदत करण्याचा निर्णय घेतला आणि कर्नाटकमध्ये चंदा साहबला मदत करण्याचा निर्णय इथे या ठिकाणी घेतला. इथं आपल्याला दिसून येतं, की फ्रेंचांनी म्हणजेच डुप्लेनं या सगळ्या परिस्थितीमध्ये अ, नासिर जंगच्या विरोधात मुझफ्फर जंगला हात दिल्यामुळं इंग्रजांनी काय केलं, नासिर जंगला इथे या ठिकाणी सपोर्ट केला आणि कर्नाटकमध्ये अनवरुद्दीनला इथे या ठिकाणी सपोर्ट केला. म्हणजे आपल्याला इथे या ठिकाणी पाहायला असं भेटेल, या ठिकाणी की दोन्ही पक्ष आमने-सामने इथे या ठिकाणी आले. नासिर जंगला ब्रिटिशांनी सपोर्ट केला वारसा हक्कासाठी आणि मुझफ्फर जंगला डुप्लेनं म्हणजे फ्रेंचांनी मदत केली आणि इकडे कर्नाटकमध्ये अनवरुद्दीनला सपोर्ट केला आहे ब्रिटिशांनी, तर त्याच्या विरोधक जो होता चंदा साहब त्याला इथे या ठिकाणी फ्रेंचांनी सपोर्ट केलेला आहे. या प्रकारची माहिती आपल्याला मिळते. तर झालं असं, यामध्ये युद्ध करत असताना भारतीय शासकांच्या अंतर्गत संघर्षामध्ये 2 युरोपियन कंपन्या आपापसामध्ये संघर्ष करताना एकंदरीत दिसून येतात. आता या सगळ्या संघर्षामध्ये आपल्याला दिसतं डुप्लेची सरशी इथे या ठिकाणी झाली. डुप्लेनी काय केलं, मुझफ्फर जंग जो आहे, तर त्या मुझफ्फर जंगला सोबत घेऊन या नासिर जंगची हत्या या ठिकाणी केली आणि नासिर जंगची हत्या करून हैदराबादमध्ये मुझफ्फर जंगला इथे या ठिकाणी सत्तेमध्ये बसवला. डुप्लेनं काय केलं, कर्नाटकमध्ये चंदा साहबला सपोर्ट करून त्यानं अनिरुद्दीनची हत्या या ठिकाणी केली आणि अनिरुद्दीनची हत्या केल्यानंतर चंदा साहबला कर्नाटकचा नवाब इथे या ठिकाणी बनवलेला आहे. या प्रकारची माहिती या ठिकाणी मिळते. आता लक्षात घ्या, हा जो डुप्ले होता, हा राजकीयदृष्ट्या अत्यंत मुत्सद्देगिरी बाळगणारा होता आणि मग त्याने काय केलं, हैदराबादमध्ये मुझफ्फर जंगला सिंहासनावर बसवत असताना त्यानं इथं हैदराबादमध्ये आपला एक विश्वासू प्रतिनिधी होता, ज्याचं नाव होतं बुस्सी. तर त्या बुस्सीच्या नेतृत्वाखाली हैदराबादमध्ये त्यानं फ्रेंचांची एक तैनाती फौज इथे या ठिकाणी गठीत केली आणि ही तैनाती फौज बुस्सीच्या नेतृत्वाखाली हैदराबादमध्ये या ठिकाणी राहणार आणि तिचा संपूर्ण खर्च हा इथे या ठिकाणी मुझफ्फर जंग इथे या ठिकाणी देणार. अशा प्रकारची रणनीती आखली गेली. मुझफ्फर जंगला कोणत्याही प्रकारचे राजकीय निर्णय घेण्याचा अधिकार नव्हता. सर्व प्रकारचे राजकीय निर्णय हा फ्रेंच गव्हर्नर बुस्सी जिथे या ठिकाणी घेणार होता हैदराबादमध्ये. अशा प्रकारच्या गोष्टी इथे या ठिकाणी ठरल्या गेल्या. साहजिकच पाहायला असं भेटतं, की या सगळ्या परिस्थितीमध्ये अनवरुद्दीन जो होता, हा अनवरुद्दीन इथे या ठिकाणी मारला गेला आणि त्यानंतर या अनवरुद्दीनचा जो एक मुलगा या ठिकाणी होता, तर त्या मुलानं अनवरुद्दीनचा जो मुलगा होता, तर त्या मुलानं इथे या ठिकाणी इंग्रजांची मदत घेण्याचा निर्णय इथे या ठिकाणी घेतल्याचं दिसून येतं. अनिरुद्दीनचा जो मुलगा होता, तर त्यानं या ठिकाणी इंग्रजांचा सपोर्ट घेतला. रॉबर्ट क्लाइव्हला त्यानं इथे या ठिकाणी सांगितलं, की तुमच्या सपोर्टनी आम्ही या ठिकाणी पुन्हा एकदा कर्नाटकची गादी इथे या ठिकाणी प्राप्त करू. साहजिकच आपल्याला पाहायला भेटतं, की या सगळ्या परिस्थितीमध्ये अनिरुद्दीनचा मुलगा आणि त्याचबरोबर रॉबर्ट क्लाइव्ह हे दोघं जण इथे या ठिकाणी एकत्र येतात
आणि डुप्लेला ते या ठिकाणी त्रिचिनापल्ली या ठिकाणी गाठून त्याचा पराभव इथे या ठिकाणी केला जातो. त्रिचिनापल्ली जर आपण या मॅपमध्ये पाहिलं तर इथं या ठिकाणी आहे लक्षात घ्या बघा. तर या प्रकारे रॉबर्ट क्लाइव्ह आणि त्याचबरोबर या ठिकाणी अनवरुद्दीनचा मुलगा जो आहे, त्यानं या ठिकाणी काय केलं, तर या त्रिचिनापल्ली जो आहे, तर त्या त्रिचिनापल्लीमध्ये डुप्लेचा इथे या ठिकाणी पराभव केला. साहजिकच हा पराभव डुप्लेचा जो झाला, तो फ्रेंचांच्या खूप जास्त जिव्हारी या ठिकाणी लागला. कारण असं होतं, की पहिलं इंग्रज-फ्रेंच युद्ध जे होतं, हे एक्सला शापेल तहाच्या द्वारे समाप्त झालं होतं. तरी देखील भारतामध्ये या डुप्लेनं आपली राजकीय महत्वाकांक्षेपोटी दुसरं इंग्रज-फ्रेंच युद्धाला सुरुवात केली होती आणि फ्रेंचांची कसली परवानगी त्यासाठी घेतली नव्हती. आणि अशा परिस्थितीमध्ये डुप्लेचा त्रिचिनापल्लीच्या युद्धात पराभव होणं म्हणजे फ्रेंचांची राजकीयदृष्ट्या नाचक्की झालेली आहे, असं फ्रेंचांना वाटू लागलं. परिणाम असा झाला, फ्रेंचांनी या डुप्लेची भारतातील राजकीय कारकीर्दच या ठिकाणी समाप्त केली. डुप्लेला माघारी या ठिकाणी बोलावण्यात आलं आणि डुप्ले माघारी गेल्यानंतर आता त्याच्या ऐवजी गोदेहू जो होता, तर त्या गोदेहूला भारतामध्ये आमंत्रित करण्यात आलेलं आहे. या प्रकारची माहिती या ठिकाणी आपल्याला मिळून जाते. तर लक्षात घ्या, हा जो गोदेहू जो होता, तर हा गोदेहू डुप्लेच्या नंतर भारतामध्ये फ्रेंच गव्हर्नर म्हणून आल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं. आता लक्षात घ्या, हा जो गोदेहू जो होता, तर हा परस्पर डुप्लेच्या स्वभावाच्या पूर्णतः विरोधात होता. डुप्ले ज्या पद्धतीने आक्रमक वृत्तीचा होता, डुप्ले ज्या पद्धतीनं राजकीय मुत्सद्देगिरी करणारा या ठिकाणी होता, तशा प्रकारे या ठिकाणी गोदेहू नव्हता. तर तो अत्यंत शांतिप्रिय या ठिकाणी होता आणि या गोदेहूनं पुढाकार घेऊन इंग्रजांसोबत एक तह केला, ज्या तहाला आपण पॉंडिचेरीचा तह या नावानं इथे या ठिकाणी संबोधतो. 1754 साली हा पॉंडिचेरीचा तह झाला आणि या तहाच्याद्वारे इंग्रज-फ्रेंच दुसरं युद्ध इथे या ठिकाणी समाप्त झालेलं आहे, असं एकंदरीत दिसून येतं. लक्षात घ्या, हे युद्ध जे आहे, हे खास करून गोदेहूनी पुढाकार घेऊन हे युद्ध समाप्त केलेलं आहे. हे पॉंडिचेरीचा जो काही तह झाला, या तहामध्ये काय ठरलं गेलं, की यापुढे इथून पुढे आपण जेव्हा भारतामध्ये अंतर्गत संघर्ष होईल, तेव्हा या अंतर्गत संघर्षामध्ये इंग्रज आणि फ्रेंच सहभाग घेणार नाही आणि आपलं राजकीय नुकसान त्या ठिकाणी करणार नाही. अशा प्रकारची भूमिका ही पॉंडिचेरीच्या तहाद्वारे इथे या ठिकाणी सिद्ध झालेली आहे किंवा घेतली गेलेली आहे, असं एकंदरीत दिसून येतं. आणि अशा पद्धतीनं 1754 साली पॉंडिचेरीच्या तहाद्वारे या प्रकारचं युद्ध समाप्त झालेलं आहे, असं एकंदरीत दिसून येतं. आता लक्षात घ्या, हे युद्ध समाप्त झाल्यानंतर आपल्याला दिसून येतं, की लगेचच तिसरं इंग्रज-फ्रेंच युद्ध हे कर्नाटकच्या भूमीवर इथे या ठिकाणी लढलं गेलेलं आहे. या प्रकारची माहिती आपल्याला इथे या ठिकाणी मिळते. तर हे जे तिसरं इंग्रज-फ्रेंच युद्ध जे आहे, ते 1756 ते 1761 या दरम्यान इथे या ठिकाणी लढलं गेलं. आता हे जे युद्ध होतं, ते युद्ध काय नेमकं होतं, कशासाठी सुरू झालं, ते पण आपण पाहूया. लक्षात घ्या 1756 साली अ, युरोपामध्ये इंग्रज आणि फ्रेंच यांच्या सप्तवार्षिक युद्धाला सुरुवात झालेली आहे. इंग्रज आणि फ्रेंच यांच्यामध्ये सप्तवार्षिक युद्ध हे या ठिकाणी युरोपामध्ये सुरू झालेलं आहे आणि त्याचे पडसाद हे भारतावर साहजिकच उमटणं होतं. कारण भारतामध्ये फ्रेंचांच्या आणि त्याचबरोबर या ठिकाणी ब्रिटिशांच्या वसाहती होत्या आणि म्हणून या वसाहती जिंकण्याच्या उद्देशानं याचे पडसाद सप्तवार्षिक युद्धाचे पडसाद भारतीय भूमीवर देखील या ठिकाणी पडल्याचं दिसून येतं. आता गोदेहू सारखा शांतिप्रिय गव्हर्नर हा फ्रेंचांना नकोसा होता आणि म्हणून मग या काळामध्ये म्हणजे 1756 च्या दरम्यान इथं इंग्रजांनी एक नवा इथं फ्रेंचांनी एक नवा गव्हर्नर भारतामध्ये या ठिकाणी पाठवला. ज्याचं नाव होतं काउंट लिली. नाव नीट लक्षात असू द्या. तर काउंट लिली जो होता, हा काउंट लिली भारतामध्ये या ठिकाणी आला आणि हा फ्रेंचांचा गव्हर्नर म्हणून हा काउंट लिली भारतामध्ये या ठिकाणी येतो. या काउंट लिलीने काय काम केलं? काउंट लिलीनं 1758 साली पहिल्यांदाच इथं या ठिकाणी पाहायला भेटतं आक्रमक भूमिका घेतली आणि ब्रिटिशांचा जो सेंट डेव्हिड फोर्ट जो होता, तर त्या सेंट डेव्हिड फोर्टवर इथे या ठिकाणी हल्ला केला. हा जो सेंट डेव्हिड फोर्ट जो आहे, त्याच्यावर या काउंट लिलीनं हल्ला केल्याचं एकंदरीत दिसून येतं. काउंट लिलीनं यानंतर हा किल्ला जिंकल्यानंतर त्यानं दुसरा हल्ला जो आहे, हा तंजावरवर इथे या ठिकाणी चढवलेला आहे.
या प्रकारची माहिती या ठिकाणी मिळते. तर दुसरा हल्ला त्यांनी तंजावरवर या ठिकाणी चढवला. मात्र लक्षात घ्या सेंट डेव्हिड फोर्ट त्याच्या ताब्यात आल्या, मात्र तंजावर काय त्याच्या हातामध्ये आलं नाही. मग यानंतर मग या काउंट लिलीनं काय काम केलं? तर काउंट लिलीनं मद्रास जो आहे, तर त्या मद्रासवर हल्ला करण्याचा निर्णय इथे या ठिकाणी घेतला. आता बघा जी चूक या ठिकाणी डुप्लेने केली होती मद्रासवर हल्ला करण्याची, तीच चूक या ठिकाणी इथं काउंट लिलीनं इथे या ठिकाणी केल्याचं दिसून येतं. आता या प्रकारे काउंट लिली पुन्हा एकदा मद्रासवर जेव्हा हल्ला करतो, तेव्हा लक्षात घ्या त्यानं एक दुसरी महत्त्वपूर्ण चूक अशी केली. मद्रास जिंकण्यासाठी हैदराबादमध्ये बुस्सीच्या नेतृत्वाखाली जी काही फ्रेंचांची लष्करी रेजिमेंट होती, तर ती या ठिकाणी मद्रासमध्ये बोलावण्याचा निर्णय काउंट लिलीनं या काळामध्ये घेतला. आता साहजिकच मग बुस्सी जो होता, हा हैदराबादचा संपूर्ण वेढा काढून तिथलं सारं सैन्य घेऊन इथं मद्रासवर चाल करून आल्याचं एकंदरीत दिसून येतं. यामुळं काय झालं? यामुळं हैदराबाद हा या ठिकाणी फ्रेंचांच्या ताब्यातून निसटलं आणि या हैदराबादनं इथे या ठिकाणी इंग्रजांना या युद्धामध्ये मदत करण्याचा निर्णय इथे या ठिकाणी घेतला. साहजिकच हैदराबाद आणि इंग्रज एकत्र या ठिकाणी आले आणि त्यांनी फ्रेंचांचा पराभव इथं मद्रासमध्ये केल्याचं एकंदरीत दिसून येतं. लक्षात घ्या पाहायला असं भेटेल आपल्याला, की या सगळ्या प्रकरणामध्ये त्यावेळेचा इंग्रजांचा गव्हर्नर जो होता, ज्याचं नाव होतं आवरकूट. आवरकूट हा जो काही इंग्रजांचा गव्हर्नर होता, त्यानं या ठिकाणी मद्रास हा सुरक्षित राखल्यानंतर या आवरकूटनं अ, हैदराबादच्या लष्करी मदतीच्याद्वारे या ठिकाणी फ्रेंचांवर प्रतिहल्ला या ठिकाणी चढवला आणि हा प्रतिहल्ला चढवल्यानंतर इथं वॉन्डिवाश नावाचं ठिकाण तुम्हाला इथे या ठिकाणी पाहायला भेटतं. तर त्या वॉन्डिवॉशमध्ये इंग्रज आणि फ्रेंच यांच्यामध्ये आमने-सामने एक युद्ध या ठिकाणी झालेलं आहे. या प्रकारची माहिती आपल्याला इथे या ठिकाणी मिळते. आता लक्षात घ्या, हे जे वॉन्डिवॉश जे आहे, तर त्या वॉन्डिवॉशमध्ये 1759 ला एक युद्ध झालं, ज्याला आपण वॉन्डिवॉशचं युद्ध या नावानं इथे या ठिकाणी संबोधतो. तर डेट नीट एकदा हे चेक करा. तर 1760 सालचं युद्ध आहे वॉन्डिवॉशचं. 1759चं बेदरा युद्ध आहे. तर 1760चं वॉन्डिवॉसचं युद्ध या ठिकाणी आहे. तर हे जे वॉन्डिवॉसचं युद्ध इंग्रज आणि फ्रेंच यांच्यामध्ये या ठिकाणी लढलं गेलं आणि या युद्धामध्ये साहजिकच या ठिकाणी फ्रेंचांचा पराभव इथे या ठिकाणी झाला. फ्रेंचांचा पराभव या ठिकाणी झाल्यानंतर काउंट लेली जो आहे त्याला अटक करण्यात आली. बुस्सीला इथे या ठिकाणी अटक करण्यात आली आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये इंग्रज जे आहे त्यांची सरशी इथे या ठिकाणी होतीये, जसं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. लक्षात घ्या पुढे काय झालं? तर पुढे आपल्याला पाहायला भेटतं 1763 साली हे सप्तवार्षिक युद्ध थांबलं गेलं पॅरिसच्या तहाद्वारे. पॅरिसच्या तहाद्वारे सप्तवार्षिक युद्ध जे युरोपामध्ये सुरू झालेलं होतं, तर ते युद्ध 1763 साली युरोपातील सप्तवार्षिक युद्ध संपुष्टामध्ये आलं आणि ज्याचा परिणाम असा झाला, भारतातही इंग्रज आणि फ्रेंच युद्धाला इथे या ठिकाणी स्थगिती प्राप्त झाली किंवा स्थगिती या ठिकाणी मिळाली, असं एकंदरीत दिसून येतं. आणि मग या फ्रेंचांनी काही अमुक एक महत्त्वाच्या ठिकाण जे आहे, ज्यामध्ये पॉंडिचेरी आहे, माही आहे, अशाच ठिकाणी त्यांनी आपली सत्ता इथं त्या ठिकाणी चालवण्याचा निर्णय घेतला. बाकीच्या ब्रिटिशांच्या कोणत्याही वसाहतींना ते या ठिकाणी डिस्टर्ब करणार नाही. कोणत्याही प्रकारच्या ब्रिटिशांच्या वसाहतींवर ते पुन्हा एकदा हल्ला करणार नाही. अशा प्रकारचा निर्णय हा इथे या ठिकाणी फ्रेंच भारतातील सत्ता इथे या ठिकाणी घेतीये आणि मग या पॅरिसच्या तहाद्वारे इंग्रज-फ्रेंच तिसरं युद्ध समाप्त होतं आणि अशा प्रकारे पाहायला भेटतं, इंग्रज-फ्रेंच युद्ध समाप्त होतं. त्याच पद्धतीनं कर्नाटकचं तिसरं युद्ध देखील या कालावधीमध्ये थांबलं जातं, असं एकंदरीत दिसून येतं. लक्षात घ्या, या तिन्ही युद्धाच्या पार्श्वभूमीवर आपल्याला हे म्हणता येईल, की डुप्ले जो फ्रेंचांचा एक प्रसिद्ध गव्हर्नर होता, जो एक राजकीय मुत्सद्देगिरी बाळगणारा होता, राजकीय महत्वाकांक्षी होता, त्याला या ठिकाणी माघारी बोलावणं ही फ्रेंचांची सर्वात मोठी चूक या ठिकाणी इथं राहिली आणि त्यामुळं भारतामध्ये या ठिकाणी इंग्रजांचं वर्चस्व इथे या ठिकाणी वाढीस लागलं. रॉबर्ट क्लाइव्हला ज्या पद्धतीनं ब्रिटिशांनी सपोर्ट केला, तसा फ्रेंचांनी जर डुप्लेला पॉलिटिकली सपोर्ट केला असता, तर कदाचित आपल्याला हे म्हणावं लागलं असतं, की फ्रेंचांचा विजय इथे या ठिकाणी युद्धामध्ये झाला असता. मात्र तसं झालं नाही. इतिहासाला काही वेगळ्याच गोष्टी या ठिकाणी अभिप्रेत होत्या आणि या युद्धामध्ये फ्रेंचांच्या एका चुकीमुळं इथे या ठिकाणी पाहायला असं भेटेल, इंग्रजांची या युद्धामध्ये सरशी झाली. ज्याचा परिणाम असा झाला,
भारत जो आहे हा ब्रिटिशांच्या ताब्यामध्ये गेला आणि भारतीयांना इंग्रजांसोबत स्वातंत्र्याचं युद्ध इथे या ठिकाणी लढावं लागलं, असं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. तर या पद्धतीने मित्रांनो आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं, की अशा पद्धतीचं हे इंग्रज-फ्रेंच युद्ध हा जो एक महत्त्वाचा चॅप्टर आहे, एक महत्त्वाचा टॉपिक आहे, तो टॉपिक आपण आजच्या या सेशनमध्ये या ठिकाणी इथं पाहिलेला आहे. तर मित्रांनो हे लेक्चर तुम्हाला कसं वाटलं त्याबद्दल तुम्ही जरूर आपले अभिप्राय या ठिकाणी कळवा. लाईक करा आपल्या चॅनलला, त्याचबरोबर या लेक्चरला. आपलं चॅनल ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं नसेल ते सबस्क्राईब देखील या ठिकाणी करा. कमेंट्स या ठिकाणी करा. आणखीन कोणते मॉडर्न इंडियातले टॉपिक तुम्हाला हवे आहेत, ते देखील मला या ठिकाणी सुचवा. जेणेकरून तेही टॉपिक मी तुम्हाला या आपल्या फ्रीमध्ये असणाऱ्या YouTube लेक्चर सीरीजमध्ये तुम्हाला मी या ठिकाणी इथं शिकवेल. मित्रांनो पुन्हा एकदा एक सूचना आहे, ज्या कोण विद्यार्थ्यांना 2026 साली राज्यसेवेची परीक्षा द्यायची आहे, त्यांनी ही आपली बॅच जरूर या ठिकाणी जॉइन करा. केवळ ₹1500 मध्ये 18 महिन्यांचा ॲक्सेस तुम्हाला मिळणार आहे. ₹1500 मध्ये ही बॅच मिळवण्यासाठी पहिल्या 100 विद्यार्थ्यांना 85% डिस्काउंटची ही ऑफर या ठिकाणी आपण दिलेली आहे. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल 2026 साली राज्यसेवा देण्यासाठी, तर ही बॅच जरूर या ठिकाणी जॉइन करा. थांबूया मित्रांनो, भेटूया पुढच्या सत्रामध्ये एका नवा टॉपिक घेऊन. तोपर्यंत धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.